नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. हैदराबाद त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होण्याचा मान मिळवलेले असे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रमुख नेते, महाराष्ट्र विधानसभेचे कडवे विरोधी पक्षनेते, शेतकरी कामगार पक्षाच्या संस्थापकापैकी एक असलेले भाई उद्धवराव पाटील यांची आज पुण्यतिथी होती. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना त्यांच्या चाहत्यांनी, राजकारणातील दिग्गजांनी त्यांना विनम्र अभिवादन केलं. उद्धवराव पाटील यांना पक्षांतर करण्याचं अनेक आमिष दाखवण्यात आली आणि त्यांना मुख्यमंत्री पद देण्याचं पण काँग्रेसनं लालूच दाखवली. परंतु या लढवय्या नेत्यांना, झुंजार सेनानी असलेल्या उद्धवराव पाटलांनी काँग्रेसच्या त्या आमिषाला भीक घातली नाही आणि जनतेसाठी विरोधक म्हणून लढण्याचंच धन्यता मानली. अशा उद्धवराव पाटील यांच्या स्मृतीला आज संपूर्ण महाराष्ट्रानं उजाळा दिला आणि आजच्या महाराष्ट्रातील राजकारणाची स्थिती काय आहे याच्याशी त्याची तुलना पण काहींनी करण्याचा प्रयत्न केला, पण तो काळ कुठला आणि आजचा काळ काय. त्यामुळं दादांचं काळ आणि आजच्या नेत्यांचं काम हे यात जमीन आसमानचा फरक आहे आणि तो कधीही भरून न येणारा हा फरक आहे. हे लक्षात घेऊनच आजच्या राजकारण्यांनी काय करावं आणि दादा काय होते हा प्रश्न तसा चर्चेला सुद्धा येऊ नये असंच वाटतं. रामकृष्ण हरी माऊली. पाऊले चालती पंढरीची वाट, असं म्हणत वारकरी मजल दर मजल करत पंढरपूर जवळ गाठण्याच्या सर्व मार्गक्रमण सर्वांचं चालू आहे. एकूण पंढरपूरला आषाढी एकादशीसाठी येणाऱ्या मानाच्या अशा 10 पालख्या असतात, दिंड्या असतात, म्हणजे प्रमुख पालख्या असतात. त्यात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकोबाराया, संत एकनाथ, निवृत्तीनाथ, मुक्ताई, त्याचबरोबर नेवास्याची माऊली घराण्यातली दिंडी, परत रुक्माईची पालखी, गजानन महाराज पालखी, सोपान काकांची पालखी, अशा त्या पालख्या असतात. आता आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोपान काकाच्या सासवडमध्ये मुक्कामास आहे आणि उद्या ज्ञानोबारायाची पालखी पुढं सासवडून मार्गस्थ होईल, जेजुरीहून पुढं ती नीराकडं निघेल आणि उद्याच सोपान काकांची पालखी सासवडून पंढरपूरसाठी मार्गस्थ होणार आहे. आज तर थोड्या वेळातच संत श्रेष्ठ शेगावच्या गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे मुक्कामासाठी पोहोचेल. कळंबकरांनी या दिंडीतील वारकऱ्यांसाठी चोख अशी व्यवस्था ठेवली असून नगर परिषदेनंही आपलं वाचनालय, नगर परिषदेच्या शाळा यामधून या वारकऱ्यांना
निवाऱ्याची सोय केलेली असून अनेक भाविकांनी एकत्र येत दिंडीला जेवणाची पण व्यवस्था केलेली आहे. आज गजानन महाराजांच्या पालखीचा कळंब येथे मुक्काम झाल्यानंतर उद्या सकाळी पालखी ढोकी कारखान्याकडे रवाना होईल. त्यात गोविंदपूरचा दुपारचा विश्राम घेतल्यानंतर पालखी ढोकीच्या तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या मैदानावरती उद्या मुक्कामाला असेल. निवृत्तीनाथाची पालखी ही आज नगरचा मुक्काम आटपून उद्या सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान करेल. पैठणच्या एकनाथांची पालखी ही आज धाराशिव जिल्ह्यात प्रवेश करेल, तर मुक्ताईंची पालखी बीडहून पुढं मार्गस्थ झाल्याचं वृत्त आहे. सर्व पालख्या आता पंढरपूरकडे निघालेल्या आहे. महाराष्ट्रातून जवळपास 4,000 सायकल स्वारांनी पण यावर्षी दिंडीत सहभाग नोंदवलेला आहे. आणि आज सर्व सायकलवर वारी करणारे सायकल स्वार हे पंढरपुरात दाखल झाले होते. आणि या 4,000 सायकल स्वारांनी आज जागतिक पर्यावरण योग्य असं राहावं यासाठी आज त्यांनी 4,000 सायकल स्वारांनी पंढरपुरातून एक त्यांची फेरी मारलेली आहे. दरवर्षी वारीसाठी जुन्या वारकऱ्याबरोबर नवीन वारकरी पण सामील असतात. ह्या ज्या मानाच्या 10 पालख्या आहेत त्यांच्याबरोबर दरवर्षी त्यांच्या ठरलेल्या दिंड्या सहभागी झालेल्या असतात. मग त्या दिंड्यांना क्रमांक दिलेले असतात आणि या दिंड्यात जे वारकरी सहभागी होतात, एका दिंडीत साधारण कमीत कमी 70 आणि जास्तीत जास्त 100च्या वर वारकरी असतात. आणि दिंडीचा प्रमुख प्रत्येक वारकऱ्याकडून कमीत कमी 1,000 तर जास्तीत जास्त त्या वारकरी किती देईल एवढी रक्कम वारीत दिंडीसोबत येण्यासाठी प्रवेश आकारत असतो. आणि मग ही जी रक्कम तो आकारतो त्या रकमेतून त्या वारकऱ्याचं मग जवळपास 3 आठवड्याचं दररोजचं जेवण, अंघोळीची व्यवस्था, मुक्कामाची व्यवस्था आदी दिंडीचा प्रमुख करत असतो. आणि दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्याची सर्व माहिती दिंडी प्रमुख स्वतःकडे घेतो. त्याचबरोबर दिंडीची शिस्त पण त्या वारकऱ्याला समजावून सांगत असतो. तर असं हे वारीचं गणित असतं. धाराशिव, लातूर बरोबरच विदर्भात अनेक ठिकाणी सोयाबीनचं बियाणं उगवलं नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. आणि शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार विदर्भात 2 कंपन्यांच्या विरोधात कृषी विभागानं पोलिसात तक्रार पण दाखल केली असून पोलिसांनी आता या कंपनीचा बियाण्याचा आणि ती बियाणे विक्री करताना खबरदारी न घेतल्याबद्दलचा तपास सुरू केलेला आहे. धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही कृषी विभागाकडे तक्रारी दिलेल्या आहेत. त्यांनी कोणत्या कंपनीच्या बियाण्याच्या पिशव्या घेतल्या होत्या याचीही माहिती दिली असून कृषी विभाग आता या कंपन्यांच्या विरोधात काय भूमिका घेतं याकडं जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहणार आहे. यावर्षी तसं पाऊस, त्याचबरोबर बियाणं कंपनी आणि पैसा आणि शंकी गोगलगाय अशा तिहेरी संकटावर मात करत खरीपाचं पीक आता शेतकऱ्यांच्या हातात किती येते याकडं सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे. तर आपण इथंच थांबूया. तुम्ही आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.